का मावशे कोकणवाले येणारच ना. मावरा खाव का मार्गशीर्ष सपला बाबा. कोकणकर आता मावरा खाव धावणारच. कसे पापलेटा 1500 रुपये. माझा चेहरा बघून भाव वाढवलंस. 500 रुपये वाढवलंस. 500 रुपये ती पापलेटा मागते. पैसेच देऊ नको म्हणताय. ठीक आहे नाही दे तू. लोन EMI वर दे. EMI वर पण नको बरं. मी घरी जाऊ फक्त. चालेल. तू एक दिवस माझ्याकडे जेव घ्या. काय मावशी आज काय काय आहे? जिताडा हलवा कसा आहे? हलवा कसा आहे? 1500 रुपयाचा एक. कसला आहे बघा. दणदणीत आहे दणदणीत. हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहीत ना मजा राहायला पाहिजे. तर शुभ सकाळ मित्रांनो. आणि वातावरण बघा एक नंबर झालं आहे मस्तपैकी. माला स्टेशन लाव. माला स्टेशन पण सुंदर दिसत आहे आणि कोवळा ऊन पण पडत आहे बघा मस्तपैकी. तर मित्रांनो मावरे बाजारात जायचं आहे आपल्यात. महिनाभर काय मच्छी वगैरे खाल्लेली नाही मार्गशीर्ष असल्यामुळं. तर आता जाऊया बघूया कोणकोणती मच्छी आहे कशी आहे ती. महाग झाली आहे मच्छी किंवा कशी झाली ती बघूया माणसं किती आली होती. कारण का भरपूर माणसं आली असते आता. कारण का मार्गशीर्ष पण संपला आहे. इकडं बाहेरच बसलेत आज बघा मित्रांनो. बाहेरच बसलेत सगळी. किती बाहेर बसलेत ती बघा. इकडं बघा मुळे पण आहे. सुकी मच्छी आहे. इकडं मुळं आहेत. हो मुळं आहे. हे बघ नेऊक तयार केला नाही. जत्रा दिसताय ती बघ आतमध्ये. मित्रांनो गुरुवार संपलं. 4 गुरुवार आणि गर्दी बघा माणसांची किती आहे ती. बघूया मच्छी किती महाग आहे कशी आहे काय आहे ती. टेम्पो पण इकडे लागले ते बघा. आता माल इकडे बोली लागली असेल मोठी. इकडे बोली लागले बघूया बोलू. बघा ट्रे लागले बघा. कसा ट्रे मावशी हा? कसा ट्रे? 800 रुपये. बारीक आहे पण अंधेरी ना. 800 रुपये ट्रे. आणि बोंबलाचा इकडे बघा बोंबी लागलेत मांदी लागलेत. 800 रुपये ट्रे लागले बघा. छोटी आहे. इथे पाकड मासा केवढा मोठा आहे बघा. 2000 में दे रहा है. 18 सुकी है उसका. चलो चलो फटाफट. या बघा ट्रे विकला नाही. वाटं टाकला नाही त्यांनी. घेऊ काय वाटं बघा. बारीक आहे मांजली पण. बारीक आहे पण. 100ची नको नको. कितीला वाटा कितीला? 400 वाटा. 100 सर्व 400. बारीक आहे की मावशी. बघूया चला काय काय मच्छी आहे ती फिरून मस्तपैकी. त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. मांदेली तर बघितलंय. ट्रे 1000 रुपये म्हणताय. इकडं मुळं लागलेले आहेत. मावशी कसा आहे मांदेलीचा वाटा? 100 रुपये. मावशी मासा वाटा केवढा लावला त्यांचा बघा. वजावर वाटा आहे 100 रुपये. इकडं बोंबील आहेत. कसा मावशी बोंबलाचा वाटा? 500 रुपयाला. 500 रुपये. चिंगळे आहेत बारीक चिंगळा. करली बघा. सगळी किटरा उडालेली आहे आज. केवढी माणसं किती माणसं आहेत ती मरणाची माणसं आज झालेली आहेत. गुरुवार विवाह सपलेत लोकांचे. असं की मावरा खाऊ धावतात आहेत. हा मावशी कशी आहे टोकी? 200 रुपयाचा वाटा. बघा छोटी टोकी आहे 200 रुपये वाटा. आणि हा 300 रुपये. ही मोठी आहे. हे काटे असतात ना पण.
हा. हो काय किती रुपये बोलला 200 रुपये 300 रुपयाला 7 आणि हा वाटा कसा आहे हा वाटा कसा आहे कसे आहेत मावशी बोंबील कसे आहेत 500 रुपये होय रे फ्रेश आहेत फ्रेश इकडं मांदिल आहे कोणबी कशा आहे मावशी 500 रुपये ऑफर बिफर काय आहे की नाही एक पावशर लावणार वरतो मच्छी मार्गशीर्ष संपला आता महाग असते काय तू पण मावशी किती 500 रुपये लावला आणि मांदेलीचा 100 रुपये होय होय मांदेली स्वस्त दिसतंय यार मांदेली स्वस्त आहे कोळंबी महागच आहे झालेली जरा इकडं ही टोपल्या घेऊन चालली लोक कशी करली मावशी कशी आहे कशी सगळे 700 रुपये 1 2 3 4 6 तर करली बघा केवढी मोठी आहे एवढ्या करलेत 700 रुपयाला 6 करलेत हा कोणता मासा आहे कुठला मासा नाव कायचा ढोमी माशाचा वाटा बघा 200 रुपये लावलाय आणि इकडं बघा चिंगळा बारकी कसा वाटा माशी 200 रुपये हा वाला हे का काय म्हणतात त्याचं नाव काय लेप मासा चांगला असतो खायला कोळंबी लागले त्या साईडला बघ मुशी आहे झोमतच निसती माणसा झोमतच काय आहे का एवढा जत्रा भरली आहे होय आज जत्रा भरली आहे बांगडे बारकेत पण 700 रुपये पूर्ण एवढं बोंबीचा वाटा लावलाय 300 रुपये कोळंबी कशी आहे मावशी इकडे या साईडला बघा बांगडे लागलेले आहेत तर बघूया बांगड्याची काय रेट आहे आज दादा कसा आहे बांगडा 300 रुपयाला 12 और ये बड़ा वाला 400 रुपये तरी बघा हे मोठे बांगडे 400 रुपयाला 12 लावले ते बघा आणि हे छोटे आहेत ते 300 रुपयाला 12 लावले कितना रहता है ट्रे में कितना किलो रहता है एक ट्रे में हाँ 3 किलो होता है कितना 40 पीस 50 रहेगा 40 पीस 50 रहेगा क्या नहीं ये ट्रे में बोल रहा हूँ हाँ रहेगा ना 50 पीस क्या कन्फ्यूज झाला हाँ 100 पीस से ऊपर रहेगा ना वही बोल रहा हूँ पूरा ट्रे लेने का तो कितना पड़ेगा ट्रे 4,000 पूर्ण ट्रे घेतला तर मित्रांनो 4,000 रुपये भेटेल 115 120 बांगड्या असतील बोलतो हे बघा इकडे बारके आहेत तुटून पडलेत बांगड्याकनी सुद्धा माणसा पैसा घेणार आणि जाऊन विकणार आपल्या मार्केटमध्ये हे बघा बघा या साईडला घेतोय बघा ही आता घेऊन जाणार आणि कुठेतरी जाऊन बसणार असे कशी घेतली बांगडे कशी घेतलीस 300 रुपये 300 रुपये 25 घेतला नाही बर्फ डाल दे भाई थोड़ा सा दूर लेके जाने का है खायला नाही तर मावशी विकायला मार्केटमध्ये हे बघा मावशी घेऊन जात आहे विकू आता मार्केटमध्ये इकडून बांगडेच आहेत क्या बोलते हो भाई ठीक है
छोटा बांगड्यातला काय आहे 325 है भाई 300 रुपये का 25. हाँ भाई हे बघा इकडे 300 रुपयाला 25 दाखवते छोटे आहेत. 300 बोलते 300 बांगडा चांगला आहे पण छोटा आहे. ही जत्रा बघा भरलेली जत्रा. हा? आज म्हावरा काय रोवत नाही मार्केटमध्ये. मेले धक्का मारत चाललं ते पाहिजे अशी काय काय मच्छी घेऊन बसली आज. सुरमई सुरमई कशी आहे कुठली पाहिजे हिवाली वाट फुटलाय पण तिचा कसा आहे 1000 रुपये. ताई देव तुला आणि करली ती मोठी करली आणि 200 तशीच आहे ती 200 रुपये करली आहे बघा. 1000 रुपये सुरमई आहे. इकडं मुशी मासा आहे. खेकडं पण कसले आहेत ते. शिंगाडा कसा आहे शिंगाडा 600 रुपयाला 6 पीस 100 रुपयाला 1 पीस. हे खेकडे कसे आहेत 400 रुपये. चल इथे इल फिश आहे. रावस बघ रावस रावस अशी कसं आहे रावस कसं आहे सिंगल 700 रुपये एवढा महाग. 500 रुपये पण महाग आहे मावशीला. डॉल्फिना लागली आहे बाबा माझे काय रे या. सुरमई बघा मित्रांनो केवढी मोठी आहे ती. मावशी कशी आहे सुरमई भली मोठी 9000 बाबा माझे 9000 म्हणताय एवढी मोठी 9000 रुपयात. आणि ही वाली जर छोटी आहे ती ही 4000 फाशी लावून आणलेली आहे समुद्रातनं वळून. फासकी लावून आणलेली आहे बघा. फासकीत भेटलेले आहेत केवढं मोठं ते होय. सुरमई केवढी मोठी आहे ती बघा. या साईडला बघा कर्ली मासा आहे वगैरे. या मासा नाव काय सकला सकला मासा बघा केवढा मोठा आहे. हा कोणता मासा कुपा आहे का हे कुपा आहे क्या कुपा मासा बघा मित्रांनो. हा कोणता मासा आहे लाली लाली लालम लाल लाली कैसा वाटा 500 रुपया. अरे क्या कौन सा बांगड़ा है ना ये टोकी बांगड़ा ये कैसा है 500 रुपये का 25. ही कुपी कुपा मासा आहे कुपा 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 केवढा मोठा आहे बघ. कुपा आहे टोकी आहे लाली आहे. लोकांना चलू जागा पानवाला फिरताय मरणाचा म्हणजे. कसले अंडे मावशी हे बघा रावस आणि सुरमई मच्छीचे अंडे बघा. काय खऱ्यातला नाही या माणसांच्या गर्दीत चालू होत नाही. ते भांडत कसं राहतस गिरायकांशी आहेस तू. आम्ही गिरायक मार्गाची सप्लाय आज आमका मच्छी खाऊची म्हणून आलो ना. हा मग तोंडाची तेजी गेली आता तेजी बांगडा इथं पापलेटा दे. मग पापलेटा दे फक्त पापलेटा दे तुझ्याकडे 3000ची 6 बर्फाचे आहेत की काय बर्फाचे आहेत वाटतं. आणि हे सर्व का माझा तोंड बघून सांगतोस की काय माझा तोंड बघून सांगतोस की काय 2000 रुपये माझा तोंड बघून 2000 सांगतोस की काय. महिन्याभराचे आपले पैसे बॅलन्स आहेत ना महिन्याभराचे बॅलन्स आहेत तुझ्याकडे बॅलन्स असतील माझं.
हा सांग ना मावशी कशात मागा पापलेटा कशात 2500 रुपये नको रे बाबा. साईडला ह्या मासा कुठला बोहेट मासा आहे का कशी आहे ती 350 रुपये. सुरमई 1000 रुपये एक लय बारक आहेत घे. आणि पापलेटा 6 पापलेट 800ला 6. अरे पण ती 7 ती 6 सारखीच आहेत एवढी बारकी बारकी आहेत. 500 रुपये देऊ तयार झालं मग 400 कच हवी आहेत माका. अगे काढ फटाफट तुझा माल लाव फटाफट. सकाळ झाली दुपार होत आता. सुरमई कशी आहे हलवा कसा आहे आणि सुरमई 1800 रुपये. काय मावशी आज काय काय आहे जिताडा हलवा कसा आहे हलवा कसा आहे 1500 रुपयाचा एक. कसला आहे बघा दणदणीत आहे दणदणीत 1500 रुपयाचा एक आहे. हा कसा आहे हा कसा आहे 1500 की 5 किलो लेके गया 3000 रुपये. झूठ बोल के नहीं देता. झूठ बोल के मुंह हराम हो जाता है. आजा पागल हूँ मैं. हे कसं आहे सांग 800 रुपये. सुरमई नाही आज पेटारत काय आहे आज गर्दी पण लय आहे आणि मार्गशीर्ष पण संपलं ना. 3000 वर आलेच ना किती खायचा 3000 कुठला 3000 या 2000 देऊ तयार झालेली आहे मावशी. हे 500 रुपये. सुरमई कशी आहे 2500 रुपये एक. 1800 रुपये देऊ तयार झाले बघा. सुरमई मोठी आहे कसली आहे बघा दणदणी. 1800 रुपये महाग सांगतोस 1200 यायला सांगलं मावशी नाही 1500. बाबा असं काय भाव करते दादा. हे बघा इकडे माझे दोनला कोणी करायचे दोनला या साईड मध्ये कोण नाही देणार पुढे जाऊन छोटी घेणार हो दादा. मोठी होती रे सुरमई का मावशी. कोकणवाले येणारच ना मावरा गाव गाव. मार्गशीर्ष सपला बाबा. कोकणकर आता मावरा गाव धावणारच. कसे पापलेटा 1500 रुपये. माझा चेहरा बघून भाव वाढवलंस 500 रुपये वाढवलंस. हा कोणता मासा मावशी खाडीचा नको आहे समुद्राचा खावचा आहे. पापलेटा सांग कशी ती पापलेटा घ्यायची माका पापलेटा घ्यायची. पापलेटा कशी ती सांग 1500 रुपये. ती 500 रुपये देऊ तयार झाली. सुरमई कशी आहे 1800. केवढी मोठी सांगायला तिथं 1800 रुपये. 1 नंबरच खावचा आहे पण तुम्ही एक नंबरचा आकडा सांग ना पैशाचा. एकच आकडा सांग ना. देवचा आकडा सांगायचा 500 रुपये देते. 500 रुपये देते याचे. 50,000. अरे माझ्या जीवाक लागलं तर पुण्य भेटत तुका पुण्य समजला. किती घेतो बोल पापलेटा 1500 रुपये नको रे बाबा. देणार काय बोला. पळतो तर जिवंत आहेत ते जिवंत आहेत. धावतात नुसती पापड्या धावतात आहेत. हा छोटा बोलला तर ते पापलेट एकदम एवढी विकतात 1500. टना वाटाण्याचा गोल दाणा टना उड्या मारतात. जेवतात आहेत ती पाण्यावर. 1300 देणार हो 1300. चमकणारी पापलेटा घ्यायची ना बोल बरोबर मी सांग 2000ची पापलेट काय 2000 मती नाही तिच्यावर बोलून मती नाही.
कोंबड्या ही छत्री कशा घेऊन आलं हा आई मला पहिला आग आले वा वा माझ्या इथं आगुळ विसरला बबलू ऐक पहिला हा. ती तारीख नक्की ठरली बाबू कधी आहे बर्थडे मला तुझा हा मला तुला लोकेशन पाठवायला लोकेशन माग कधी आहे ती 11 11 तारीखला जानेवारीचा जानेवारी ना चालत आहे बबलू 11 तारीखला जायचं आपल्या यांच्याकडे साखरपुड्यात हळद कधी आहे हळद नाही रे बाबू साखरपुड्या हळदी बोलव अजून वेळा हळदी हळदी कोण बोलव साखरपुड्याकच नको नक्की येणार मी नक्की येणार नंबर दे मला तुझा मला तुला हे देतो कसं आहे कोळंबी कशी आहे येल तो येल हजारला वाटा मागण्या 1200ला वाटा तुला मोठी निवडून लावलंस की काय आज मस्त तुला तुझ्यासाठी देते नको नको थांब काढू नको यात काय बर्फ लावलंय देख जरा रे भरले. चिलते रक्का मस्त आहे घे. 1000 रुपये 1200ला वाटा नको रे बाबा हे बघ हलवा बघ केवढा बबलू परत ये मी जा आज लवकर कसं आलं कसं आहे हलवा कितीचा आहे आज गावाचं येतं 3000 3000 देणार नाही आपलं तोंड बघतात ती आणि म्हणतात 3000 आणि 4000 3000 4000 5000 तिकडं विचारले ना ती बारकी पापलेट हा हिनं सांगितलं 1000 रुपये तिनं सांगितलं 500 रुपये मग ही घेऊ परवडती पापलेट हा कशी सुरमई कशी आहे 3000 रुपयाची आहे लवकर कसं आलं बाबा माझे लवकर येईल आज गुरुवार संपलेत ना म्हणले बघूया गर्दी बिर्दी काय मासा मावरा घेऊन तुटून पडलेत की नाही बघूया म्हणले पापलेट कशी ती त्या दिवशी 1500 दिले आज 2500 ताजा आहे पण त्या काय 2500 आणि काय करत नाही हा मावशी कशी आहे मुशी मासा कसा मावशी मस्त मस्त चाय पी पापलेटा कशी आहे ती 4000 बाबा माझे सुरमई 700 रुपये एक 4000 3000 पापलेटा भाव कसले आहेत मित्रांनो 4000 सांगून काय बाबा एवढी महाग हा थंडीत नाही महाग असतं बरोबर चाय पी नाही पिया हिरो मांदिलीचा वाटा कसा आहे मावशी 200 रुपये वसईला नाही जाणार आहे वेळ नाही भेटत आहे सुट्टी नाही भेटत आहे कामावर बुधवारचा संध्याकाळचा संध्याकाळी ना संध्याकाळचा बुधवार इकडे बघा खेकडे कशाच माझे खेकडे मंगळवारी बुधवारचा मंगळवार किंवा बुधवारी संध्याकाळी मंगळवारी 9च्या नंतर असतो ना तो रात्री 9च्या नंतर असतो रात्री 8 ते 7 सोमवार आणि मंगळवार आणि रविवारी पण नसतं ना बाजार खेकडे कशात मावशी 200 रुपये प्लेटा घेऊन झालेली आहेत आता मावशीकडे आम्ही आणला आला कोळंबी घेऊ काय ती लावलंस की नाही त्याच्यात लावते 500 रुपयाची कोळंबी घेतलंय कोळंबी तर दिसत आहे मोठी पण ती नंतर घरात गेल्यानंतर कमी दिसतात गे तुला लाज कमी जरा शिकवला लाज घरात गेला की कमी कसा होता मला समजत घरी गेल्या बघते तर बाजारची वेगळी असते याची वेगळी असते एवढी कोलबी त्या आईकडे भेटेल एवढी स्वस्त घरात गेला की कमी दिसतं मासा सगळं मार्केट फिरणार तेव्हा मी मच्छी घेणार सगळं बघू लागतं सुरमई बघ असल्या कटिंग करून ठेवलेल्या आहेत इकडं मच्छी साफ वगैरे करून भेटतात आणि मोठी मच्छी पण कापून वगैरे भेटतात मच्छी साफ करून घेऊया आणि घरात जाऊया आता अख्खेच ठेव पोटातली घाण सगळी काढून टाक मग घरात जाऊन डबल काम नको
तसा तोंड कशाचं कापतं त्याचा, तोंड कापू नकोस. तर आपण पापलेटा घेतला हवा. आणि किती पापलेट आहेत? 6 पापलेट आहेत. 6 पापलेट आहेत, मीडियम साईज आहे. तर मित्रांनो आपण मावरा घेतला आणि घराकडे आला. मावशीकडनं साफ वगैरे करून घेतला. हे मस्तपैकी स्वच्छ धुतला. पापलेटा बघा मस्तपैकी फ्रेश आहेत. चिरा बिरा मारून घेतलेली आहेत. पापलेटची साईज बघा छोटी आहे, मीडियम साईज आहे, जास्त मोठा पण नाही आहे. हा बघा एवढा आहे. या साईडला कोळंबी आहे, ती टकलीकडनं ठेवली आहे कारण की ह्याच्यात पण कवटा आहेत. त्यामुळं ही कालनाट टाक बोलली होती ती मावशी, पण आपण एका फ्राय करायचं तव्यावर आहे. आणि एवढीशी ठेवलेली आहे ती आपल्या कालनाट टाकूची. बघा कशी मस्त फ्रेश दिसते ती बघा. आणि ही पण बघा मोठी आहे कोळंबी, चांगली ताजी. तर ही पापलेट किती रुपये भेटले तिचा? ही पण 500 रुपये भेटले. 6 पापलेट आपल्याला आणि 500 रुपयाची कोळंबी. कोळंबी वाटतं माका जरा महाग भेटली आहे ना. पापलेट ठीक आहेत. तर 6 पापलेट आहेत. तर मस्तपैकी आता एका मॅग्नेट करून घेऊया. तर पहिला काय टाकतेस? मीठ. पहिलं टाकतोय मीठ. मस्तपैकी मच्छी मीठ लावून घेऊया. त्यानंतर आला लसूण पेस्ट. त्यानंतर आपला गावठी अगोळ. आमचा पण अगोळ सोबत आला आहे, म्हणजे ऑर्डरसाठी आणलं आहे. तो फक्त अवेलेबल आहे, तो फक्त आता नेमकाच उरलेला आहे. तर आपण नेमका माणसांना देऊचा आहे. तर मित्रांनो आपल्याला हा गावठी अगोळ आहे. तरी बघा ही आता एक बोट संपली, अजून आपल्याला लागत. तर कोणा खावा असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. मग आता पण ऑर्डर आलेली आहे वसईची. तर बघूया, पण त्यातून कन्फर्म केला नाही मी, कारण का ते का अर्धा किलो पाहिजे होता. आणि आपण फक्त 1 किलो देतो. 1 लिटरची मॅक्सिमम 1 लिटरची बॉटल अगोळची आणि 1 किलो मॅक्सिमम मसाला हवा आहे. या नवीन आयशीन करून आणलेला मसाला आहे. तर आपण आता बघूया कसा आहे दादा, ठीक आहे ना. ह्याच्यातला भरपूर जणांना मी दिला, मित्रमंडळींना भरपूर चांगला टेस्ट आहे बोलते त्यांची. अजून लागत आपल्याला मसाला परत. जानेवारी आई येणार आहे तेव्हा परत घेऊन येणार आहे. तोपर्यंत जेवढं आहे तेवढं संपवणार. तर मालवणी मसाला आणि प्लस हळद. मालवणी मसाल्याचा कलर बघा, कुठलाही भेसळ पदार्थ त्याच्यात टाकलेला नाही, खतरनाक. कोळंबीकडे सुद्धा घालणार आहेस की मसाला वगैरे लावणार आहेस की नाही ना? हे का फक्त लाव जरा असं भाजूच आहेत त्यांका, फ्राय करूचे आहेत मस्त तव्यावरी. आणि पापलेटा मस्त तव्यावर भाजूचे आहेत. आज भरपूर दिवसांत आज पापलेटा खाऊचे आहेत. तर आज पापलेटा 6 पापलेट आणले. मोठा काय मावरा आणले नाही, कारण काय श्रद्धा गेलाय कामावर, सोनू पण गेलाय खेळूक दिव्या, तो येत उद्या. त्यामुळं आम्ही दोघंजणच आहो. आज दोघंजणच खाणार. 3 पापलेटा खाऊया. हां दानभर खाऊया आज, हवी तेवढी. एक पापलेट खाल्लं तरी जीवाला लागत नाही. ते आपलं मॅग्नेट झालेलं आहे. तर आपण कोळंबी ही तवा फ्राय करायची आहे मस्तपैकी. आणि तवा फ्राय केली ना खतरनाक भन्नाट होता की नाही, 1 नंबर. फक्त रवा चांगला लागला पाहिजे. नाही तर रवा पडला अर्धा तव्यावर आणि अर्धा असं झालं तर ते व्यवस्थित नाही होणार. व रवा चांगला लागला ना, पीठ टाकायचं रव्यात थोडंसं, मग रवा पण चिपकून राहतो. आणि तिला भाजली ना मस्त, 1 नंबर टेस्ट, खतरनाक आहे की नाही. हळद टाकलेली आहे, मसाला टाकलेला आहे आणि थोडासा अगूळ टाकतो आहे. ह्याच्यात तुम्ही लिंबू पण टाकू शकता थोडासा. आम्ही थोडासा अगूळ मिक्स करतो आहे आणि ह्याच्यात मिक्स करून ठेवणार आहोत. तर पहिला आपण आता काय करायचं आहे, कालवण करायचं आहे की कसं काय? पहिला मस्तपैकी कोळंबीचा सार करूया. खतरनाक कोळंबी बघा मस्त आहे. त्यानंतरला भाजूक घेऊया, हे की नाही. हे बघा पापलेटा पण आपली इथं मस्तपैकी मसाल्यात डुबालेली आहेत. मसाला चांगला एका लागत आता कालवण होईपर्यंत. आणि मित्रांनो सर्वजण बोलतात मला, तू मसाला करतोस त्या मसाल्यामध्ये कमेंट पण आले होते काय काय टाकतात तुम्ही. तर हे बघा इकडे टोमॅटो आहे, आलं आहे, लसूण आहे, मिरची आहे, खोबरं आहे, एक अर्धी वाटी आणि प्लस थोडासा अजून घातलेला आहे. पूर्ण एक नारळाचा नाही आहे. इकडे कांदा कापलेला आहे 2 आणि इकडे संकेश्वरी मिरची, जो आपण मसाला पण आपण बनवतो ती संकेश्वरी मिरची 1 नंबर मिरची आहे. तर ही आहे. ह्याला आता काढून घेणार आणि मग हे सर्व मिक्सरमध्ये थोडीशी हळद टाकून वाटून घ्यायचा आणि मग डायरेक्ट मसाला फोडणी द्यायची. ती तुम्हाला दाखवतो पुढं. तर एवढी आपली प्रक्रिया आहे मसाला तयार करूची मस्तपैकी. आपण आता कालवण बनवतो आणि कालनाक फोडणी देऊया. तर आपण जो मसाला वाटून घेतला आहे बघा मस्तपैकी,
कलर बघ खतरनाक आलाय. तर या तेलात टाकूचं आहे. त्यापूर्वी काय टाकणार आहेस? लसूणची फोडणी देत आहो मस्तपैकी. तरला तेव्हा मसाला टाकून घेतला मस्तपैकी. मसाल्याचं काय माहिती आहे मित्रांनो, जोपर्यंत तेलात ना ह्या मसाल्यात तेल सुटू खावा तोपर्यंत मस्तपैकी तेलात भाजायचा आहे की नाही. त्यानंतर पाणी टाकायचं ना, आपल्याला जेवढा पाहिजे आहे कालवण तेवढा. आता त्याच्यात बाकी काय टाकायची गरज नाही, फक्त कोकम आणि मीठ थोडासा, बाकी काय टाकायची गरज नाही. आता थोडं ढवळून घेतो मस्तपैकी तेल सुटेपर्यंत, नंतर पाणी टाकू याच्यात. तर मग आता पाणी टाकून घेऊया आहे ना. पाणी टाकशील ना थोडंसं, आता घन होईल तेवढा अजून. कालना कलर कसा आलाय तर बघा मस्त आहे ना. आता उकळलेला देऊया तोपर्यंत. पण या साईडला बघा मावरा भाजूसाठी इकडे घेतला वा बारीक रवा, त्यानंतर तांदळाचं पीठ, मसाला आपला मालवणी मसाला मस्तपैकी, आणि आपली घरगुती हळद आहे. त्यांना आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरला हे बघा पापलेटा बघा, ही पापलेटा मस्तपैकी तव्यावर भाजूची आहेत. तर आता आपण कोटिंग करायला घेतलेली आहे. हे बघा मस्तपैकी कोटिंग महत्त्वाची आहे. पहिली म्हणजे मच्छी कुठली पण तुम्ही तळवा, कोटिंग महत्त्वाची का म्हणतो, रवा जर याच्या तव्यावर जर पडला ना तर त्याचा अर्थ राहणार नाही मावरायचा. त्या रवा चिपकून राहू हवा. आणि मगातपासून तुमका सांगत होते बोंबलून की मसाला बघा, मसाला म्हणजे खतरनाक. कलर बघा मसाल्याचा, नाव ठेवणार नाही कोण. आणि ह्या साईडला कोणती पण आपल्या भाजूची आहे. तर ह्या बघा कालनाक पण उकाळी आहे हळू. तर मस्तपैकी आता तव्यावर चरचरत आहोत बघा असा पापलेट आहे की नाही. 2 ठेव, 2-3 राहतील. 3 राहतील बघ किती राहतात. किती राहतील? 2 राहतील. 2 आपली मित्रांनो राहिली आहेत पापलेटा. पापलेटाची साईज बघा मस्त वेगळी आहे. तर लागली गो इकडं, एका पण उकाळी लागला कालना. एकदा तुम्ही याच्यात मच्छी टाकलात किंवा कालना उकाळा आला ना, सारखा ढवळत वाचायचा नाही, जेणेकरून कालना फुटतो आहे की नाही. आता याच्यात आपण हे टाकणारच की आता कोळंबी. हां पर्यंत कोटिंग करून घ्या. तर पापलेटा झाली पण बघा, बोलता पापलेटा शिजतात सुद्धा. पापलेटा शिजू जास्त वेळ लागत नाही. पापलेटा बांगडा लगेच होता. बघा सारखं बोलतो ना कोटिंगचं बघा, कोटिंग जरा पण आली नाही. कोटिंग जशी राहिली ना खायला पण जरा वेगळी मजा येते. तर आपण आता याच्यात कोळंबी टाकून घेऊया. एकाहून कालना उकाळ आलाय मस्तपैकी. कोळंबीचं सार बनवताना सुद्धा ना वजावर कोळंबी याच्यात टाकला ना सारात तर ती जास्त घन पण होता. नेमकीच टाकली ना कोळंबी तर चविष्ट पण होता कालन सुद्धा. त्यामुळे आम्ही ही कोळंबी पण कालनात हाणून टाकलेली, पण ही म्हणलं भाजूया आणि थोडीच कालनात टाकूया, म्हणजे कालन पण व्यवस्थित होईल आणि ही पण आपल्या भाजून खाऊ होईल. त्याच्यात आता आपण टाकतोय कोकम. मीठ टाकलं ना, हा जो कोकम टाकतोय. आपला एक 10 मिनिटात कालन रेडी होईल. 10 मिनिटं पण नाही लागूची. उकळ झाला की रेडी होईल. तर पापलेटा पण शिजतात बघा मस्तपैकी. तर आपली पापलेटा ही 2 झालेली आहेत मस्तपैकी. खतरनाक झालीत ना. हो घरभर सगळा झाला आहे त्याचा सुगंध. हा बघा आता मी जोक बसतोय. चल दे. ही बघा मस्त झाली. 2 पापलेटा कोटिंग केलेली आहे. ती पण आपण आता मस्तपैकी त्यावर टाकून घेऊया.
मित्रांनो फायनली आपली डिश पण रेडी झालेली आहे. आज बांगडा थाली आहे, पापलेट थाली आहे मस्तपैकी. इकडे पापलेट आहेत मस्तपैकी तव्यावर भाजलेली, कोळंबी आहे आणि इकडे कोळंबीचा सार आहे, कांदा आहे आणि गावठी तांदळाचा भात आहे. तर यावा सगळ्यांनी जेव, भरपूर भूक लागलेली आहे आणि आज वेळेवर जेवते. आज वेळेवर झाला आहे कारण का आज 5 पक्वान जरी असलं तरी पण थोडक्यात निवडला सगळा. तर यावा सगळ्यांनी जेव, सांगतो तुमका कसा झाला तो टेस्ट. सार बा मस्तपैकी झाला आहे, करा बा कसली आली तेलाची. गरम गरम आहे रे बाबा. तर यावा जेव मित्रांनो. तर यावा मित्रांनो जेव, मस्तपैकी कोळंबीचा सार आणि पापडात चिकखुटा. हे बघा एक नंबर, जबरदस्त, काय खतरनाक झाला आहे. पापलेट दाखवते तुमका, थांबा. पापलेट बघा, या बघा प्रॉपर शिजलाय, प्रॉपर. या बघा खतरनाक. ही आहे मस्तपैकी कोळंबी तवा फ्राय. एक नंबर जेवण झालं आहे. तर मित्रांनो पोट भरून घेते जेवण. व्हिडिओ पण झाली मोठी, तर ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आणि सर्वप्रथम महत्त्वाचा, मच्छी मार्केटमध्ये तुम्ही कधी पण मालाडच्या गेला तर कोळी बांधवांकडून, आपल्या मराठी माणसांकडून मच्छी घ्यावा आणि पोट भरून खावा. तर आता हा व्हिडिओ पण झाला आहे मोठा, तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.